वेळ होता. कडक ऊन आणि घामाने भिजलेले गाववाले एका झाडाच्या खाली एकत्रित झाले होते. अरे बाबा, या वर्षी तर सूर्य जसा आग ओकतोय, श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालंय. हो हो काका, असं वाटतंय या वेळेसची गरमी आपल्या लोकांचा जीवच घेणार आहे. घराच्या आतमध्ये गेलं तर तंदुरीसारखं गरम आणि बाहेर आलं तर उन्हामध्ये जळफळाट होतोय. आमच्या घरामध्ये ना तर पंखा आहे ना कूलर. सगळेजण उन्हाळ्यात वितळत आहेत. काही ना काहीतरी करावंच लागेल. ठाकूर साहेबांच्या घरी तर वीज सुद्धा असते आणि त्यांच्याकडे मोठे मोठे कूलर सुद्धा आहेत. का नाही आपण त्यांना काही मदत मागायला पाहिजे. ठीक बोलतोयस मोहन. ठाकूर साहेबाला आपला हा त्रास समजला पाहिजे. चला जाऊन एकदा त्यांच्या सोबत बोलूया. ठाकूर प्रताप सिंगच्या हवेलीच्या आत एसी चालू होता. नौकर पंखा झाडत होता. त्यांची बायको रुक्मणी थंड शिकंजी पीत होती आणि मुलगी रश्मी पुस्तक वाचत होती. तेव्हा दरवाज्यावर आवाज येते. बघा जरा कोण आहे. एवढ्या गर्मीमध्ये कोण बाहेर फिरत आहे. नौकर दरवाजा उघडतो. समोर गावाची काही लोक उभं होती. मोहन सगळ्यात पुढे उभा होता. साहेब, गावातले लोक तुम्हाला भेटायला आलेत. गावाची लोक? आता काय समस्या आहे? आतमध्ये बोलवा त्यांना. गाववाले आत येतात. एसीची थंड हवा त्यांच्या घामाने भिगलेल्या शरीराला लागते. पण ठाकूरच्या डोळ्यांमध्ये त्यांच्या बेबसीसाठी काहीच सहानुभूती नव्हती. ठाकूर साहेब, आम्ही लोक खूप मोठ्या त्रासामध्ये आहोत. या वर्षाची गरमी सहनच नाही होत आहे. या भीषण गर्मीमध्ये तडपत आहोत. जर एखाद्या पंख्या किंवा कूलरचा इंतजाम झाला असता तर खूप राहत झाली असती. गरिबांना सुद्धा आता कूलर हवंय. काय चेष्टा करताय. ठाकूर साहेब, आम्हाला माहिती आहे की आम्ही गरीब आहोत, पण काय माणुसकीच्या नात्याने सुद्धा तुम्ही आमची मदत नाही करणार? अरे मोहन, तू तर आहेच मूर्ख. गरिबांची ओळखच ही आहे की ते दुःख सहन करणार. तुम्ही सगळे मेहनत करणारे लोक आहात. गरमी सहन करायची सवय लावा. पण ठाकूर साहेब, आमच्या घरामध्ये वीज सुद्धा नाहीये. वीज? अरे दिवसभर तुम्ही लोक फक्त भीक मागायसाठी येतात. मेहनत करा, पैसा कमवा आणि मग जे हवंय ते मिळवा. इथे माझ्या हवेलीमध्ये तुमच्यासाठी काही जागा नाहीये. गाववाले एका दुसऱ्याकडे दुखी नजरांनी बघत होते, पण कोणच काहीच बोलत नाही. मोहन आपला हात आवळतो, पण तो आपली आवाज शांत ठेवतो. ठीक आहे ठाकूर साहेब, आम्ही स्वतःच आमची मदत करतो. गाववाले उदास आणि अपमानित होऊन तिथून निघून जातात. आपल्याला आधीच माहिती होतं. नाही, आपण हार नाही मानणार. जर आपल्याकडे पैसे नाहीयेत तर काय झालं? आपल्याकडे डोकं आणि मेहनत आहे. आपण स्वतः ह्या गर्मीमधून वाचण्याचा पर्याय शोधूया. गाववाले त्याला हैराणीने बघतात. कडक उन्हामध्ये मोहन जमिनीवर बसून काही विचार करत होता. गावाचे काही लोक सुद्धा आजूबाजूला बसलेले होते. आपल्या नशिबात तर फक्त दुःखच लिहिलेले आहेत. नाही काका, आपण पण जर केला विचार तर आपल्या झोपड्यांना थंड करू शकतो. बस फक्त देशी जुगाड लावावा लागेल. मोहन बांस, खजूरची पानं आणि सरकंडी एकत्रित करायला लागतो. मोहन भैया, हे काय करत आहात? हे बघ चंपा, हे जे खजुरांचे पानं आणि सरकंडी आहेत ना, याने मी एक देशी कूलर बनवतोय. अरे, याने थंडावा कसा मिळेल? हे बघा, मी माझ्या घराच्या खिडकीवर लावेल आणि यावरती रोज पाणी टाकणार आणि जेव्हा हवा याच्या मधून निघेल तर थंड होऊन जाईल. हे कूलर पेक्षा कमी नसेल. गावातली काही लोक आनंदाने बघायला लागतात. मोहन एक कापड घेतो आणि खिडकीवर लावतो आणि त्यावर पाणी शिंपडतो. हळूहळू घराच्या आत थंड वाटायला लागते. सगळ्यांना खूप आनंद होतो. अरे वा, हे तर एकदम खरंच कमाल करत आहे. मोहन वर चढतो आणि माती आणि सुख गवत पसरवतो. गावातली काही लोक खाली उभं राहून बघत असतात. मोहन बाळा, हे तू काय करत आहेस? हे आपल्या छताला थंड ठेवण्याचा पर्याय आहे. जेव्हा सूर्याचे किरण पडतात तेव्हा छत गरम होतं आणि घराच्या आतमध्ये पण गरमी होते. आणि जर मी माती आणि गवताची परत जर मी टाकली तर ही उन्हाला सोकून घेईल आणि घर आपलं थंड राहील. मोहन
पुऱ्या छतला मातीने ढाकून देतो. संध्याकाळी जेव्हा सूर्य खाली मावळतो तर घरामध्ये थंडगार वारा येतो. गावातले सगळे जण एकदम हैराण होतात. मोहन एक मोठा मातीचा घडा घेतो आणि त्याच्यावर एक कपडा बांधतो. गावातले काही लोक जवळच उभे होते. आता हे काय करत आहात मोहन दादा? हे बघा, हा मातीचा माठ पाण्याला थंड ठेवतो आणि जर मी यावरती कपडा बांधेल आणि याला ओलं करत राहील तर हवा याला टक्कर देऊन थंड होईल. हे पण एका देशी फ्रीज सारखंच काम करणार. दुपारचा वेळ होता. गावातले लोक झाडाच्या खाली जाऊन बसलेले होते. झाडाची थंड हवा सगळ्यांना आनंद देते. अरे वा, इथे तर आपल्या घरापेक्षा सुद्धा जास्त थंड आहे. हा काका, जेव्हा घर जास्त गरम होईल तर आपल्याला दिवसात काही वेळ इथं घालवायला हवा, ज्याच्यामुळे आपण गरमीमुळे वाचोल. मोहनच्या घराच्या खिडकींवर ओले कपडे लागलेले होते, ज्याने आत थंड हवा येत होती. मोहन दादा, हे ओला कापड का लावलेला आहे? जेव्हा हवा याच्या मधून निघेल तेव्हा थंड होईल. याच्यामुळे घरातल्या आतली गरमी कमी होईल. गावातले सगळे लोक असंच करायला लागतात. हळूहळू पूर्ण गावामध्ये थंड वाटायला लागते. उन्हाळा जोरात सुरू होता. सूर्य आग सांडत होता. हवेलीच्या आत एसी आणि कूलर बंद झाले होते, कारण वीज कट झाली होती. ठाकूर, त्यांची बायको रुक्मिणी आणि मुलगी रश्मी घामाने एकदम भेजलेले होते. ही लाईट सुद्धा ना कधी येणारे काय माहिती. बिना एसी आणि कूलरने तर जगणं मुश्किल झालंय. हात बसायला पण होत नाहीये. असं वाटत आहे जसं पूर्ण घर एक चूल झाली आहे. बाबा, उन्हाळ्यामुळे मला विचित्रच वाटत आहे. मला खूप घबराहट होत आहे. साहेब, आता असं वाटतंय की गावातल्या लोकांची हालत आपल्यापेक्षा चांगली आहे. मूर्खासारखं नको बोलू. त्यांच्याकडे काय आहे गरमीपासून वाचण्यासाठी? बाबा, आपण मोहनच्या घरी जाऊन बघूया की ते लोक इतक्या भयंकर गरमीमध्ये कसे काय राहत आहेत. रश्मी हवेलीच्या बाहेर पडते. रस्त्यामध्ये कडक उन्हामुळे तिला त्रास होत होता. ती मोहनच्या घरी पोचते आणि हैराण राहते. घरामध्ये थंड हवा चालू होती. मातीच्या गाडग्यामध्ये थंड पाणी ठेवलेलं होतं. खजूर आणि सरकंडीने बनलेल्या देसी कूलरने थंड हवा येत होती. मोहन आपल्या बायको गीता बरोबर बसलेला होता. हे कसं होऊ शकतं? इथे तर किती थंड आहे. हे सगळं आमच्या देसी जुगाडाचं काम आहे. पण एसी आणि कूलरच्या बिना इतकं थंड? आम्ही खजूर आणि सरखंडीची चिख लावलेली आहे, ज्याने थंड हवा आत येते. घराच्या वरती माती आणि गवताची परत बसवलेली आहे, ज्याने गरमी आत येत नाही. आणि हे बघ, मातीचा घडा, ज्याने कायम थंड पाणी प्यायला मिळतं. मला तर विश्वासच बसत नाहीये. आमच्याकडे पैसा तर खूप आहे, पण इतका आराम तर आम्हाला पण मिळत नाही. रश्मी ताबडतोब हवेलीला जाते. हवेलीमध्ये ठाकूर घामाने लथपथ झाला होता. बाबा, मी मोहनच्या घरी गेले होते. तिथे तर इतकं थंड होतं जसं पाऊस झाला आहे. काय? बिना एसी आणि कूलरने? हो बाबा, मोहन आणि गाववाल्यांनी देसी जुगाड लावलेला आहे. खजूर आणि सरकंडीची चिक, मातीची छत आणि घड्याचं पाणी. आणि आम्ही आहोत की मेहल सारख्या हवेलीमध्ये पण घामात झालो आहोत. तर काय आपल्याला पण काही असंच करायला हवं? बहुतेक आपल्याकडनं खूप मोठी चूक झालीये. आपण नेहमी हाच विचार केला की पैसाच सगळं काही आहे, पण बघितलं तर खरं ज्ञान तर ह्या गरिबांकडे आहे. जा, गाववाल्यांना बोलवा. मला सगळ्यांना माफी मागायची आहे. गावातले लोक एकत्रित होतात आणि हवेलीला येतात. मोहन पण येतो. मी तुम्हा सगळ्यांना चुकीचं समजत होतो. मला असं वाटायचं की गरीब फक्त त्रास सहन करण्यासाठीच असतो, पण आज तुम्ही आम्हाला शिकवलं की खरा आराम पैशाने नाही तर आपल्या हुशारीने येत असतो. मला माफ करा. ठाकूर साहेब, माफी मागण्यापेक्षा असं चांगलं होईल की गाववाल्यांची तुम्ही मदत करावी. हो, मी आता समजून गेलोय. मी गावातल्या प्रत्येक घरामध्ये देसी जुगाडाने थंड होण्याची व्यवस्था करेल, ज्याने कोणी सुद्धा या गरमीने परेशान नाही होणार. मोहन आणि ठाकूर एका दुसऱ्याकडे बघतात आणि एक नवीन समज आणि सन्मान सकट